फाईलमध्ये देखील मोदींचं नाव असल्याचं तुम्ही आरोप लावलेला होता, तो रील देखील आहे. मी एवढंच सांगतो त्याच्यामध्ये की जे काही डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटनी अनेक लोकांना असं सांगितलेलं आहे की RSSने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी BJP मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं, ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत. थँक्यू. त्या रील्स तुमच्याकडे आहेत का? तुमच्यापर्यंत? अरे माझ्याकडे असते तर मी सोडल्या नसते का? परंतु ज्या पद्धतीनं भाजपा पक्ष बहुमत घेऊन सत्तेत आलेला आहे, ते भाजपच्या नेत्यांना आव्हान न देता तुम्ही मोहन भागवत यांनी कारवाई करावी, यांनी मोदींना बाजूला हटवावं असं म्हणतात. हो, कारण का मोदीनं RSSनीच मोदींना पंतप्रधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. परंतु कारवाई होईल असं वाटतं का? पण त्यांना बाजूला केलं जाईल असं राहिलं. स्वतः राहुल गांधी हे देखील ज्यावेळेस लोकसभेमध्ये बोलायला प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना बोलून देखील दिलेलं नाही का विरोधी पक्षनेत्याला? मी असं म्हणेन त्यांना तिथे बोलायला दिलं नाही तर आम्ही इथे निमंत्रण दिलं होतं, लोकांमध्ये बोलायचं होतं त्यांनी. त्यांनी लोकांमध्ये येऊन जर बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू. ऑक्टोबरपर्यंत लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधी लावू शकतो अशी परिस्थिती आहे. परंतु विरोधी पक्ष उदासीन आहे का रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये प्रामुख्याने? आता त्यांनी खुलासा त्यांचा करावा, मी काय सांगू शकत नाही. ते का लढत नाहीयेत, का रस्त्यावरती उतरत नाहीयेत, का आवाज उठवत नाहीये, याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा, राज ठाकरेंनी करावा, त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टीज आहेत त्यांनी करावा, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, खरगे आहेत, यांनी करावा, स्टॅलिन आहेत त्यांनी करावा, TMCच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी असं करावं. आणि सगळ्यात मोठं जे आहे ते दोन पार्टीज, एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरं असणारे चंद्रबाबू नायडू, यांनी ॲटलिस्ट मोदींना विचारावं की तुझं नाव इथपर्यंतच आहे का, ह्याच्या पुढे पण आहे. भारताची हवाई अड्डे ही कुठेतरी अमेरिकेच्या ताब्यात देण्यासाठीचं षडयंत्र सुरू आहे असा देखील दावा तुम्ही केलेला आहे. मी दावा नाही केला, मी असं विचारलेलं आहे की उद्या हे जर युद्ध वाढलं तर तुम्ही असणारा भारताचे हवाई अड्डे आणि आर्मी, का त्याच्यामध्ये डिफेन्स हा सुद्धा इश्यू आहे, तर तुम्ही असणारा आर्मी सुद्धा लेंड करणार आहात का? आणि एअरपोर्ट जे आहेत ते इराणवरती हल्ला करण्यासाठी तुम्ही ते देणार आहात का? याचा खुलासा गव्हर्नमेंटनी केला पाहिजे. खामेनींच्या मृत्यूबद्दल अजून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतंच वक्तव्य केलेलं नाही, त्यांच्या शोकही व्यक्त केलेला नाही. म्हणजे ज्या इराणने एवढी वर्ष भारताला काश्मीर मिळाला पाहिजे, भारताचाच काश्मीर आहे अशी ज्यांनी भूमिका घेतली, त्यांच्या एका खोमिनीसारख्या असणाऱ्या सर्वोच्च नेता हा ज्यावेळेस युद्धामध्ये मारला जातो त्याच्या संदर्भातला शोक संदेश सुद्धा सोशल मीडियावरती म्हणा किंवा इतर कुठल्या मीडियावरती पंतप्रधान देऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. लेवल ऑफ मुस्लिम हेट्रेड ही किती आहे ही याच्यातूनच दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस शेवटी इस्रायलच्या दौऱ्यात गेलेले होते त्यावेळेस त्यांनी फादरलँडचा उल्लेख खरं तर त्यांनी केलेला आहे. खरं तर इस्रायलने भारताला कुठेतरी या सगळ्या संदर्भात अडकवलंय का या युद्धजन्य परिस्थितीत? आता एस्टिन हा असताना जोसेफ एस्टिन हा पहिल्यांदा ज्यू आहे. जेफ्री एस्टिन हा जो आहे हा ज्यू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी असा दावा केला की आगामी काळात भारताला युनायटेड स्टेट्सच्या परराष्ट्र धोरणाशी जुळवून घेण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आंबेडकरांनी जागतिक राजकारणातील बदलत्या समीकरणाचा उल्लेख करत सांगितलं की महासत्ता देशांच्या धोरणाचे परिणाम भारतासारख्या देशावर होणं स्वाभाविक आहे. व्यापार, संरक्षण, आंतरराष्ट्रीय करार आणि कूटनीतिक संबंध या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या देशांचा प्रभाव असतो असं त्यांनी नमूद केलं. भारताने स्वायत्त परराष्ट्र धोरण कायम ठेवावं
दावा की जागतिक दबावाला अनुसरून निर्णय घ्यावेत हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर समर्थकांनी याला वास्तववादी भूमिका म्हटलं तर विरोधकांनी यावर टीका करत भारताच्या स्वाभिमानाचा मुद्दा पुढे आणला. जागतिक पातळीवर बदलणाऱ्या घडामोडीमध्ये भारताची भूमिका काय असावी याबाबत आता पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता आहे. तुमच्या मते भारताने अमेरिकेच्या धोरणाशी जुळवून घ्यावं की पूर्ण स्वायत्त भूमिका घ्यावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.